नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील भवानीनगर परिसरातील रहिवासी सिंधुबाई पोपट चव्हाण यांनी त्यांच्या गाळपेर शेतीसाठी राखीव जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार संबंधित कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास असून गाळपेर क्षेत्राचा शेतीसाठी वापर केला जात होता. मात्र शेजारील जमीन खरेदी केलेल्या नामदेव लोखंडे यांनी त्यांच्या मालकीच्या क्षेत्राबाहेर जाऊन गाळपेर जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोखंडे व त्यांच्या मुलांनी संबंधित ठिकाणी आरसीसी बांधकाम करून सुमारे 15 ते 16 खोल्या उभारल्या असल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय. या बांधकामाबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 7/12 फेरफार आणि इतर कागदपत्रांसह निवेदन सादर करून जागेची मोजणी केली, अतिक्रमण हटवावे तसेच बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी प्रशासनानं तातडीने कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबाचं आत्मदहन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी दुर्गेश चव्हाण, अल्पना भोसले, नीरज चव्हाण, सिंधू चव्हाण, पोपट चव्हाण, योगेश चव्हाण, राणी चव्हाण, रितेश चव्हाण, मीना चव्हाण, अश्विनी चव्हाण यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आमची जागेसाठी आम्ही लय दिवसापासून जवळजवळ 50 ते 60 वर्ष झालंय. आमचे 3 ते 4 पिढ्या झाल्यात. आमच्या पंजोबाला जागा भेटलेली होती. ते जागेत आम्ही राहत होतो. ती मागून आले, त्यांनी जागा घेतली. त्यांची 7 गुंठे जागा घेतलेली होती. त्या जागेत मागून येऊन त्यांनी आमच्या जागा बळकवली. ती पे साहेब होते राहून त्यांनी त्यांची जागेत बंगले बांधल्यानंतर आमच्या जागेत शिरले ती आणि आमची जागा त्यांनी बळकवल्यानंतर आम्ही जवळजवळ 30 ते 40 वर्ष झालं आम्ही लढतो. फार मुंबई आझाद मैदानमध्ये आई वडीलचे वय 70 ते 80 वर्षाची आहे. त्या वडिलांना घेऊन, आई वडिलांना घेऊन मी रेल्वेने ही करते, येऊन जाऊन करते. त्यांना काही अंगता येत नाही, चढता येत नाही. त्याला म्हातारीला काही तिथं आझाद मैदान मध्ये म्हणले साहेब का म्हणे या वयामध्ये तुम्ही आणू नका. तर ही काय आमची दखल साहेब तुम्ही घेत नाही म्हणून आम्हाला तिथपर्यंत यावं लागत. जर नाही आले तर आम्ही आत्महत्या करणार. आमची दखल 8 दिवसात आम्हाला काहीतरी न्याय भेटली पाहिजे. आम्ही 40 वर्षापासून फिरतोय. आम्ही एवढं तुमच्यापर्यंत पार मुंबईपर्यंत आलोय, कलेक्टर ऑफिस पर्यंत, कलेक्टर पर्यंत गेलो. आम्ही 2दा गेलोय. तर ते कलेक्टर पर्यंत सगळं बोलले का तुम्ही आजीला घेऊन या वयीमध्ये आई बापांना घेऊन येऊ नका, तुमची दखल आम्ही घेऊ. पण सर तुम्ही दखल घेतलीच नाही, आमच्यापर्यंत आलेच नाही. आमची जी हालत आहे ती चालूच आहे. आम्हाला जे त्रास चालू आहे ती त्रास चालू आहे. खोट्या नाट्या केशी करून भाऊ जे होता त्या भावाला यांनी खोट्या नाट्या केसी करून पांगळे करून अपंग पांगळे करून त्यांनी ते भाऊ गमावला माझा. यांनी ह्या लोकांनी मारून टाकितला. मग त्या भावासाठी आता आम्हाला किती हाल होते. आमच्या माग एवढे हाल आहेत का आमची कुणी ही साहेब दखल घेत नाही. तक्रार आमची घेत नाही. तक्रार घेतली तर आमचा फायदा होणार नाही. जर तक्रार घेतली तर आम्ही आत्महत्या करायला परत इथं येऊन बसणार. मी सिंधू पोपट चव्हाण. मग आता ती लई भांडणं झाली. 2री 3री पिढी चालली आमची. ती मागून आलेत, त्यांनी घर बांधलेत, भाड्याने देऊ राहिलेत, 3-4 असे बिल्डिंग बांधू राहिलेत. आमचं काही चालून देत नाही. आम्हाला लई त्रास आहे. संडासाला गेलो तर रेकॉर्ड करतात, लगीला गेलो तर रेकॉर्ड करतात. आमचं काही चालू नाही. आम्हाला काटे आमच्या अशा झाडं आहेत ते सुद्धा आम्हाला काढून द्यायना. मग थेट मुंबई पर्यंत गेलो आम्ही. 2 वेळाच गेले मी. मला चालता येईना, गाडीने उतरता येईना. मग मी कसं काय करायचं. हो, तुमची जागा कुठे आहे? भवानीनगर भाजी मार्केट यार्ड. 42 गुंठे जागा आहे माझी. तुमची जागावर कोणी अतिक्रमण केलेलं आहे? हा, त्यांनी नामदेव लोखंडे, बॉबी लोखंडे, जॉली लोखंडे. माझी मागणी, माझी जागा मला मोजणी करून देणे.
माझी जागा मला मोजणी करून मोकळी करून देणे त्याने घरदार पाडून साहेब माझी हेच तक्रार आहे. मी उपाध्यक्ष दुर्गेश चव्हाण भ्रष्टाचार मुक्त छाप. मी आज कलेक्टर ऑफिसला बसलोय उपोषणासाठी. मी राहणार भावनगर केडगाव मार्केट रोड. गेले 3 पिढीपासून मी तिथे राहतो. आमचा विषय एवढाच आहे का मागून आले लोखंडे, बॉबी लोखंडे, जॉली लोखंडे ते मागून येऊन आमच्यावर दाखल करतात. आमचे 20 गुंठे ते बळकवले. आमची कलेक्टर साहेबांनी एवढीच विनंती आहे आज जोडून का आमच्या जागा आम्हाला मोजून द्यावे, बस तेवढीच विनंती.